पंढरपुरात अन्न औषध प्रशासनाची बैठक संपन्न. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे गेल्या महिनाभरापासून पंढरपुरात प्रशासकीय पातळीवर करण्यात येणाऱ्या तयारीचा आढावा घेताना दिसत आहेत. पंढरीत येणाऱ्या भाविकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी प्रशासन आत्तापर्यंतच दक्षता घेताना दिसत आहे. यात्रा कालावधीत पंढरपुरात भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ त्याचबरोबर निकृष्ट अन्नपदार्थांची विक्री होऊ नये यासाठी अन्न विभागाकडून देखील मोठी जबाबदारी आहे. तर हीच बाब जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या निदर्शनास नुकतीच पत्रकारांनी देखील आणून दिली होती. उपवासाच्या भगरीतून विषबाधा, बासुंदीतून विषबाधा यामुळे पंढरपुरात अनेक वेळा भाविकांना मोठा त्रास झाल्याचे दिसून आले आहे. अन्न विभागाकडून कठोर उपाययोजना देखील महत्त्वाची मानली जात आहे. यातूनच सोलापूरचे सहाय्यक अन्न आयुक्त सुनील जिंतूरकर आणि निरीक्षक श्री भुसे, श्री स्वामी यांच्यासह अन्न विभागाच्या विविध अधिकाऱ्यांनी पंढरपूर येथे हॉटेल व पेढे व्यवसाय, बेकरी पदार्थ विक्रेते, दुग्धजन्य पदार्थ विक्रेते आदींसमवेत एक बैठक घेतली. व्यावसायिक समवेत या बैठकीमध्ये खबरदारीच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. अन्नपदार्थ विक्रीची घ्यावयाची दक्षता यासाठी मार्गदर्शन करण्यात आलं आहे. पंढरपुरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनीही आपल्या सूचना व अडीअडचणी मांडल्या. तर यावर अधिक माहिती देताना सहाय्यक अन्न आयुक्त सुनील जिंतूरकर म्हणाले की यात्रा कालावधीत जवळपास 25 अन्न निरीक्षक विविध ठिकाणी तपासणीसाठी कार्यरत राहणार असून तसेच सॅम्पल घेण्यासाठी व तपासणीसाठी फिरते परीक्षण वाहन उपलब्ध केले जाणार आहे. यात्रा व कालावधीत कोणत्याही व्यापाऱ्यांनी शिळे व एक्सपायरी डेटचे पदार्थ विक्रीसाठी ठेवू नये अशा सूचना त्यांनी या मीटिंगमध्ये केल्या आहेत. दरम्यान यात्रा काळामध्ये अन्न व औषध प्रशासनाचे 25 अधिकारी कार्यरत राहणार आहेत. त्यांच्यामार्फत अशा प्रकारे कुठेही अनुचित प्रकार घडला तर त्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून तात्काळ जागेवर कारवाई केली जाणार असल्याचेही जिंतूरकर यांनी यावेळी सांगितले.